मालतीने काढले राणीला घराबाहेर, इंद्रा पडला बेशुद्ध. नमस्कार, TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. मालिकेची कहाणी खूपच इमोशनल होत चाललेली आहे. मालिकेचा नवीन प्रोमो नुकताच प्रदर्शित झालेला आहे. प्रोमो बघण्याआधी आपण मागील एपिसोडमध्ये काय झालं ते थोडक्यात जाणून घेऊया. राणीला इंद्रा हा सापडलेला असतो आणि ती आता इंद्राला शुद्धीवर आणण्यासाठी खूप प्रयत्न करते, परंतु तरीसुद्धा तो शुद्धीवर काही येत नाही. त्याला खूप ताप आलेली असते. ती त्याला वनस्पती पाजते. दुसरीकडे विक्रांत पोलिसांना घेऊन इंद्रा आणि राणीला उलट्या दिशेने शोधण्याचा प्रयत्न करतो, कारण की त्याला इंद्रा आणि राणी सापडलेले नको आहेत. परंतु काय होतं की हे पोलिसवाले आता म्हणतात की आम्ही इंद्रा आणि राणीला हे दोघांना शोधल्याशिवाय काही घरी जाणार नाही, असे ते पोलिसवाले म्हणतात. आणि विक्रांतला हे ऐकून खूप राग येतो आणि तो त्यांना उलट्या दिशेने त्यांना शोधण्यास सांगतो. आता इकडे काय होतं की राणी इंद्राला थोडा पाल्याचा रस पाजते, तर त्याला थोडा जाग येतो आणि तो राणीला म्हणतो की तू माझ्यापासून दूर जाऊ नकोस, तू इथेच थांब. तेव्हा राणी म्हणते की मी इथेच आहे सर, पण त्याचा काही जो ताप आहे हा उतरत नसतो. राणीला त्याला घेऊन हॉस्पिटलला सुद्धा घेऊन जाता येत नाही, कारण की ती एकटीच त्या जंगलात असते आणि ती इंद्रा हा ध्यानावर नाही. आता राणी एक युक्ती आखते की त्यांच्या झोपडी बाहेर ती एक जाळ करते आणि धुपण करते, जेणेकरून बाहेरच्यांना सिग्नल जाईल. आणि तसेच होते. जेव्हा राणी धुपण करते तेव्हा ते धुपण पोलिसांना दिसते आणि ते म्हणतात की हे दोघे इथेच असू शकतात. परंतु विक्रांत त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतो, पण पोलीस काही थांबत नाही. ते म्हणतात आम्हाला आमचं काम करू द्या. आणि जेव्हा ते तिथे जातात तेव्हा त्यांना खरंच ते दोघे तिथे सापडते. आता येणारा जो प्रोमो आहे हा खूपच धमाकेदार आहे. येणाऱ्या प्रोमोमध्ये आपल्याला बघायला मिळते की राणी आणि पोलीस मिळून इंद्राला दवाखान्यात घेऊन जातात. त्यानंतर राणीला सुद्धा खूप लागलेलं असतं, तरीसुद्धा ती घरी जाते. परंतु घरी गेल्यानंतर मालती तिला घराच्या बाहेर उभी करते आणि म्हणते की हे जे माझ्या इंद्राबरोबर झालंय ना, त्याच्यावर जे संकट आलेलं आहे ना, ते सगळं या पोरीमुळे आलेलं आहे. त्यामुळे मी हिला माझ्या इंद्राच्या आयुष्यातून आणि महाडिकांच्या घरातून कायमचं हाकलून देणार आहे. परंतु मालतीला हे माहिती नसतं की इंद्राला शुद्धीवर आणण्यासाठी जी राणी आहे, या राणीने काय काय प्रयत्न केलेला आहे, तिने काय काय दुःख सोसलेलं आहे, ती त्या दरीतून खाली पडलेली आहे, ही अजून जी मालती आहे ही मालतीला माहिती नसतं. आणि जर मालतीला हे जरी माहिती झालं तरी ती तिच्यावर विश्वास ठेवणार नाही. आणि आता ती तसंच करते. ती जी मालती आहे ही आता राणीला घराच्या बाहेर काढून देते. तिकडे इंद्रा हा ICUमध्ये भरती असतो. काय माहीत, पण त्याला सुद्धा राणीला घराच्या बाहेर काढलेलं बघून त्याला चावू लागते की काय, आणि तो सुद्धा तिथून राणी असं म्हणतो. आणि गेटच्या बाहेर जसं पाऊल ठेवते राणी, तसं तिला सुद्धा ऐकू जातं आणि ती थांबते. आता यावरून तरी एक लक्षात येतं की आता राणी आणि इंद्रामध्ये तरी प्रेमाची चाहूल लागलेली आहे. इंद्राला सुद्धा राणीवर प्रेम होताना सध्या तरी दिसत आहे. आता येणारा एपिसोड मध्ये आपल्याला बघायला मिळू शकते की इंद्रा हा ध्यानावर आल्यानंतर जर मालती कुठे आहे, मालतीला विचारलं की राणी कुठे आहे, तर मालती काय उत्तर देईल आणि विचारेल सुद्धा, कारण की जेव्हा तो संकटात होता तेव्हा राणीने त्याची खूप सेवा केलेली असते. त्याला एकटं सोडलेलं नाही आणि त्याला शुद्धीवर आणण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. त्याला हे माहिती आहे. पण ते काहीही असो, मात्र या दोघांमध्ये जवळीक होताना आपल्याला आता दिसत आहे. आता ही जवळीक किंवा दोघांना लागलेला एकमेकांचा लळा नेमका कधी प्रेमात बदलतो हे पाहणे ते महत्त्वाचे ठरणार आहे. दोघे सुद्धा कधी प्रेमाची कबुली देतील हे सुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे. तुम्हाला वाटतं का या दोघांमध्ये लवकरात लवकर प्रेम हवे आणि लवकर त्यांनी एकमेकांना प्रेमाची कबुली द्यावी? असं जर वाटत असेल तर कमेंटमध्ये हो म्हणून नक्की पाठवा. आता राणी घराबाहेर जाणार नाही, ती इंद्राकडे जाईल, त्याच्या जवळ थांबेल. जर मालतीने तिथे सुद्धा तिला थांबू दिले नाही तर तेव्हा इंद्रा शुद्धीवर येईल, तेव्हा तो राणीला विचारेल. आणि जर त्याला कळाले तर तो राणीला तिथे आणण्याचा हट्ट करू शकतो आणि मालतीला लेकाचा हट्ट पूर्ण करून स्वतः राणीला आणण्यासाठी तिथे जावे लागेल. असं झाल्यास आपल्या काय प्रतिक्रिया असेल ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आता विक्रांतचा हा प्लॅन पूर्णपणे फसलेला आहे. त्याचा प्लॅन हा फेल झालेला आहे. आता विक्रांतचा जो प्लॅन आहे हा फेल झाल्यानंतर विक्रांत पुन्हा काही नवीन तमाशा करतो हे सुद्धा इथे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आता तो या सगळ्यांमध्ये राणीलाच जबाबदार धरणार आहे आणि सगळ्यात पहिले तो आता राणीलाच इथे संपवण्याचा प्रयत्न करेल. त्याने सगळ्यात पहिले इंद्राला दरीतून खाली पाडण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. पण जसं देवी आईच्या भक्तांनी सांगितल्याप्रमाणे मालतीला की जोपर्यंत तुझी सून तुझ्या लेकाबरोबर आहे तोपर्यंत त्याच्यावर कोणतेही विघ्न येणार नाही, परंतु जशी ती त्याच्यापासून दूर जाईल तसं तिच्यावर काहीतरी संकट
येणार आहे हे नक्की असं त्या देवीच्या आईच्या भक्तांनी मालतीला सांगितलेलं होतं. पण मालतीला त्याच्यावर अजूनसुद्धा विश्वास नसतो आणि तसंच होणार आहे. आता जर मालतीने ज्या राणीला घराबाहेर जर काढलं तर विक्रांत हा पुन्हा नवीन प्लॅन करणार आहे आणि विक्रांत हा प्लॅन केल्यानंतर आता इंद्राच्या पाठीमागे कोणी नसणार आणि त्यामुळे काय होऊ शकतं की इंद्रावर खूप मोठा इथे धोका येऊ शकतो आणि त्या धोक्यामध्ये जर राणी सोबत नसेल तर इंद्राचे वाचण्याचे चान्सेस हे खूपच कमी आहे. परंतु आबांना माहिती आहे जोपर्यंत माझी सून माझ्या मुलाबरोबर आहे तोपर्यंत माझ्या मुलावर कोणतेही संकट येणार नाही. त्यामुळे जे आबा आहे ते आबा राणीला घराच्या बाहेर काढू देणार नाही. ते मालतीला अडवणार आहे आणि मालतीला अडवल्यानंतर ते राणीला सांगणार आहे की तू इथून कुठेही जायचं नाही, तुझं हे घर आहे असं ते आबा जे आहे ते आता राणीला सांगणार आहे. त्यानंतर जे घरातली सर्व आहे ती राणीलाच मदत करेल. म्हणेल की मालती तुझं चुकतंय, तुला राणीला घराच्या बाहेर इथे काढणं नाही आहे असं ते म्हणणार आहे. आणि हे ऐकल्यानंतर मालतीला खूप राग येईल आणि मालतीला राग आल्यानंतर जी उर्मिला आहे ही उर्मिला पुन्हा ज्या मालतीला उपसण्याचा प्रयत्न करेल. ती राणी विरोधात तिला भडकवण्याचा प्रयत्न करेल आणि भडकवल्यानंतर जी मालती आहे ही मालती पुन्हा तिला शिक्षा करेल, काहीतरी संकटात टाकेल. आणि असं झालं तर पुन्हा इथे काय होणार आहे की इंद्राला त्रास होणार आहे. आणि आता जो इंद्र आहे हा इंद्राला सुद्धा राणीवर विश्वास बसलेला आहे. इंद्राला वाटतं की ही मुलगी आपल्या वाईटावर टपलेली नाही, कारण की तिने दारूच्या नशेमध्ये इथे इंद्राला थँक्यू म्हटलेलं आहे. तिने तिच्या मनातल्या सर्व ज्या भावना आहे ह्या बोलून दाखवलेल्या आहेत. तुम्हाला या सगळ्यांवर काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. आणि आता विक्रांत काय नवीन प्लॅन करेल, विक्रांत आता इंद्राला गोत्यात आणण्यासाठी काय करेल, आता हे सुद्धा इथे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण की त्याला कोणत्याही हालतीत कोणताही प्रयत्न करून त्याची जी कंपनी आहे ती कंपनी त्याला स्वतःच्या ताब्यात घ्यायची आहे. त्याला त्या कंपनीचा मालक व्हायचं आहे. त्यामुळे तो हा सगळीचा प्रयत्न आहे हा प्रयत्न करत आहे. आणि आता त्याचे प्लॅनिंग नेमकं कधी या दोघांच्या समोर येतं ते सुद्धा इथे बघणं महत्त्वाचं आहे. आता राणीला विक्रांतवर संशय जाईल का हे इथे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण की जर राणीला विक्रांतवर संशय गेला की जो सर्व प्लॅन आहे हा विक्रांतच करत आहे तर मात्र राणी त्याला काही सोडणार नाही. आणि राणी त्याच्या विरोधात पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करेल आणि पुरावे गोळा केल्यानंतर त्याचा चेहरा सगळ्यांसमोर आणेल. आणि सगळ्यांसमोर जर आणला तर विक्रांतचं काय खरं नाही. आबा हे विक्रांतला कधीच माफ करणार नाही. ती त्याला पोलिसांच्या ताब्यातसुद्धा देऊ शकते किंवा त्याला एक चान्ससुद्धा देऊ शकतात. परंतु जी मालती आहे ही मालती त्या दोघांना नक्कीच घराच्या बाहेर काढेल. या सगळ्या गोष्टींवर तुमचं काय मत आहे? तुम्हाला या सगळ्या गोष्टींवर काय वाटतं ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मालिकेचे नवीन जर प्रोमो आला किंवा पूर्ण तुम्हाला एपिसोड बघायचा असेल मागचा तर तो लगेच आपल्या चॅनलवर उपलब्ध होईल. तर चला